नमस्कार मित्रांनो, फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले आहे। त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या गात होत्या, मात्र अखेर छातीचा संसर्ग झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे। 92 वर्षाच्या आशाजी या कोट्यावधी संपत्तीच्या मालक होत्या। आता त्यांचा मृत्यू पश्चात ही संपत्ती कोणाला मिळणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे। त्यांनी इच्छापत्र केले होते का हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत। तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती। आशा भोसले या भारतातील सर्वात श्रीमंत गायिकांपैकी एक होत्या। त्यांचे उत्पादन प्लेबॅक सिंगिंग, लाईव्ह कॉन्सर्ट, आंतरराष्ट्रीय दौरे, गाण्याची रियालिटी आणि जाहिरातीमधून येत असे। ज्या काळामध्ये गायकांना रॉयल्टी मिळत नसे त्या काळापासून त्यांनी कामाला सुरुवात केली होती। फक्त गाणीच नाही तर त्यांनी परदेशाच्या जगामध्येही गुंतवणूक केली होती। सोबतच त्यांची आशाजी या नावाची हॉटेल चेन देखील आहेत। हा बिझनेस त्यांनी परदेशात पसरवला होता। त्यांचं राहतं घरही 20 कोटीहून अधिक रुपयांचं आहे। आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी 250 ते 300 कोटी संपत्ती कमवली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आशाजींनी 300 कोटीची मालमत्ता त्यांचा मुलगा आनंद भोसले आणि नाथ जनाई भोसले यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे। आनंद भोसले हा त्यांच्या व्यवसायाने व्यवस्थापक पाहत होता, त्यामुळे त्यांचे मुख्य वारस मानले जात आहे। सहसा कलाकार आपल्या मृत्यूपत्र आधीच बनवून ठेवतात, मात्र आशाताईंनी असं काहीही केल्याची माहिती मिळू शकली नाही। त्यामुळे त्यांची प्रॉपर्टीवर वारस हक्काने त्यांचा मुलगाच अधिकार असणार आहे। आता त्यांच्या 3 मुलांपैकी एकच मुलगा जिवंत आहे। सोबतच त्यांची नातही त्यांचं हॉटेलचा बिझनेस सांभाळत आहे, त्यामुळे त्यांचा वारसा त्या एका मुलालाच मिळणार आहे अशी माहिती मिळत आहे। तर मित्रांनो, अशा या गायिकेला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली।